मॉर्निंग मित्रांनो आणि एवढं जे मला सदानंद तिळको तर आपल्या या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे, ज्याचं नाव ए ब्लॉगर्स. आणि मी असं स्वागत. आज आपण संध्याकाळी जाणार आहे येडेश्वरीच्या डुडुगावमध्ये जे येडेश्वरीचं मंदिर आहे, आपण तिथं जाणार आहे. मी आई जाणार आहे, तर आपण संध्याकाळी भेटूया. कंपनीत चालतं हे आमच्या कंपनीतला पोर. चला भेटूया आता संध्याकाळी. कसं आहे मित्रांनो, बरं ना. आता आपण कामावर निघलो म्हणजे आपण बहुतांश पुढं आलेलो आहे, घरापाशी म्हणजे घराच्या जवळजवळ आलेलो आहे आपण. कसं आहे सनसेट एक नंबर ना. घराच्या जवळ आलेलो आहे आपण. आता आपण घरी जाऊन तयार बियार होणार आहे, म्हणजे हात बीत धुवून तोंड हातपाय धुणार आहे आणि आपण जाणार आहे डोडोगावमधल्या येडेश्वरीच्या मंदिरात जाणार आहे. मी आणि आई जाणार आहे. आणि चला आपण आता पुढे भेटू. आता गाडीवर आपण निघालेलोच आहे, बघू शकता. आणि असं मस्त आहे की सनसेट आहे. चला आता भेटूया आपण पुढं. कसं मित्रांनो, आता आपण आहे ना येरमाळ्याच्या येडेश्वरीच्या पैसे आलेलो, म्हणजे डुडुगावचे शिशिर तर डुडुगावमध्ये आहे येडेश्वरीचं मंदिर आहे. आपण तिथं आलेलो आहे. आपण पुढं बघू शकता, आपण मेन पॉईंटला आलेलो आहे. आता आपण मध्ये जाणार आहे. तर पुढं मध्ये गेलेलीच आहे, आता आपण बी मध्ये जाणार आहे. पण कसं आपण सगळ्यांना सांगणं महत्त्वाचं आहे. चला आता आपण जाऊया. आता आपण पोहोचलेलो, दर्शन वगैरे केलेलं. आपण दर्शन वगैरे करून आलो. दर्शन वगैरे झालं, आपलं दर्शन बी झालं, आरती बी झाली. आपलं नशीब चांगलं की आपल्याला आरती बी भेटली. प्रसाद आणले आपण घरी, घरच्यांसाठी आणलं प्रसाद, प्रत्येक घरचे खात असतात. आणि आपण आपल्या रूममध्ये, म्हणजे आता आणखीन एका रूमचं काही काम झालेलं नाही, दाखवतो तुम्हाला. बसलो आहे एक 10-15 दिवसात. आईच्या नशिबाने नशीब जर असलं तर आपलं या घराचं बी काम होऊन जाईल. तरी आता आपण घरी आलो, म्हणजे आता आपला ब्लॉग बी संपवायची वेळ झालेली. तर भेटूया आता नवीन ब्लॉगमध्ये आणि नवीन काहीतरी घेऊन येऊ. तर आता आपण सध्याला ब्लॉग चालू केलं तर आपण जवळजवळचे मंदिरं वगैरे ठिकाणं म्हणजे बघण्यासारखं आहे आपल्याला. आणि स्पिरिच्युअलिटी म्हणजे एक धार्मिक स्थळांवर जावं. नंतर आपण नवीन नवीन जागा विजिट करणार आहे. आणि जर विजिट करायला म्हणजे बघणार आहे आपण तिथलं मंदिरामध्ये, आपण त्याला भेटायचा प्रयत्न करूच की तिथलं आणखीन काय कसं आहे माहिती घेऊया आपण. आणि ब्लॉगला असं चालू ठेवूया. आता आपण कंटिन्यू जर चालू ठेवू शकत नाही, कारण आपल्या कंपनी असल्यामुळं. तरी आपण प्रयत्न करू की हप्त्यातनं एखादा तर ब्लॉग आपण काढू, की आपलं कुठंतरी जायचं प्लॅनिंग करू, आपण तिथं जायचा प्रयत्न करू. जरी दिवसभरात तरी आपल्याला वेळ भेटत नाही, आपण संध्याकाळी जायचा प्रयत्न करूया. आणि चला भेटूया असंच पुढं. आणि जे कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. चला भेटूया आता आपण पुढं. येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोट. चला भेटूया आपण पुढं.